तर आपण बघतोय द्विविधोपक्रमणीयम अध्याय 14th अध्याय ऑफ अष्टांग हृदय. ठीक आहे. अथातो द्विविधोपक्रमणीयम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहासमाहोरात्रे आदयो महर्षयः उपक्रम्यस्य हि द्वित्वात् द्विविधोपक्रमः मतः. ओके, फर्स्ट लाईनमध्येच आपल्याला हे सांगण्यात येते चॅप्टरचं नेम असं काय आहे तर उपक्रम्यस्य हि द्वित्वात् दोन प्रकारचे उपक्रम सांगितलेले आहेत वाग्भटांनी आणि म्हणून या चॅप्टरचं नाव आहे द्विविध म्हणजेच दोन उपक्रम. ओके, उपक्रम म्हणजे काय तर चिकित्सा. तर जेवढ्या काही चिकित्सा आहेत आपल्यात म्हणजे जेवढे काही छोट्या मोठ्या जेवढ्या चिकित्सा आहेत त्या दोन मेजर कॅटेगरीजमध्ये बसतात. आता ह्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये दोषोपक्रमणीयमध्ये त्यामध्ये आपण वात दोष, पित्त दोष, कफदोष या दोषांचे उपक्रम दोषांचे चिकित्सा बघितले आणि त्या सगळ्या चिकित्सा जेवढे काही चिकित्सा आहेत दोषांचे धातूंच्या मलांच्या जेवढ्या चिकित्सा आहेत त्या सगळ्या दोन मेजर कॅटेगरीजमध्ये मोडतात. ओके, जसं आपण कोणत्याही सिस्टमला फॉर एक्झाम्पल CNS ह्याला नर्वस सिस्टमला ह्याला दोन ह्याच्यात डिवाईड करतो, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल. तसं मेन दोन टाईप्समध्ये आपण चिकित्सा डिवाईड करतो. उपक्रम आहेत ते कोणते एकः संतर्पणस्तत्र द्विविधाश्च अपतर्पण. पहिली संतर्पण आणि दुसरी अपतर्पण. संतर्पण आणि अपतर्पण अशा दोन प्रकारच्या चिकित्सा आपण डिवाईड करतो. ठीक आहे. आता त्याच्या पुढे त्याला काय दिलं आहे तर बृहणोल्लंघनश्चेती तत्पर्याय वृदार्थ म्हणजेच तत्पर्याय बृहण लंघन हे संतर्पण व अपतर्पण ह्या दोघांचे पर्याय आहेत, पर्यायी नाव आहेत. म्हणजे आपण त्याला बृहण संतर्पणाला बृहण व अपतर्पणाला लंघन असं बोलू शकतो म्हणू शकतो आणि ते काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बृहणम यत बृहत्वाय लंघनम लाघवाय यत म्हणजेच बृहण काय करतो बृहण जे द्रव्य आहेत बृहण चिकित्सा आहे ते बृहण करतं शरीराचं, लंघन चिकित्सा लंघन करतं, लाघव शरीर हलकं बनवतं. हेच आहे इन जनरल. आता आपण त्याला डिटेलमध्ये बघू. आता सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये जेव्हा बृहण आणि जेव्हा लंघन अशा ह्या दोन गोष्टी येतील. ओके, बृहण आणि लंघन ह्या दोन गोष्टींना आपल्याला बृहण म्हणजे काय सहसा आपण काय इमॅजिन करतो बृहण म्हणजेच कफाची वृद्धी करणं किंवा बृहण म्हणजेच काय शरीराला जाड बनवणं स्थौल्य देणं. तर हे बृहण नसतं. बृहण या शब्दाचा अर्थ आपल्याला या चॅप्टरमध्येच नाही तर पूर्ण लाईफमध्ये काय घ्यायचं आहे वात व वातपित्त वात किंवा वातपित्त मिळून ह्या दोघांची शमन चिकित्सा म्हणजेच बृहण चिकित्सा. बृहण करणं म्हणजे कफला वाढवणं नसतं तर सगळ्यात कफ वाढत नसतो किंवा कफ कमी होत नसतो, कफ स्थिर असतो, तो स्वतःहून काहीही करत नसतो, त्याच्यामुळे कोणता व्याधी होत नाही. तर बाकीचे जे दोष आहेत ते वाढतात कमी होतात त्यामुळे कफ अस्थिर होतो त्यामुळे व्याधी होतात. तर आपल्याला बृहण चिकित्सेमध्ये कफाची चिकित्सा न करता वात व वातपित्ताची चिकित्सा करायची आहे. म्हणजेच बृहण काय तर वात व वातपित्ताचं शमन करणं. आणि लंघनाचे देखील पुढे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. लंघन म्हणजे फक्त उपवास नाही तर लंघनाचे देखील खूप प्रकार आहेत. ठीक आहे. त्यात व्यायाम हा देखील लंघनाचाच प्रकार आहे जो की मिस होऊन जातो. व्यायाम आणि लंघन ह्याचा आपण काही संबंध ठेवत नाही पण व्यायाम हा लंघनाचा प्रकार आहे. हा पण पुढे MCQ येतो. आणि बृहण काय वात व वातपित्ताचं शमन करणं. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे या लाईनमध्ये देहस्य भवतः प्रायो भौम आप मितरच्छते म्हणजेच काय तर इथे बृहण द्रव्य दिले आहेत. बृहण द्रव्य कसे असतात भौम व आप. भौम म्हणजेच पृथ्वी, आप म्हणजेच जल, महाभूत प्रधान असतात आणि लंघन द्रव्य बाकीचे जे महाभूत आहेत ते त्यांनी प्रधान असतात म्हणजेच अग्नी वायू आणि आकाश. नंतर काय दिले स्नेहनम वृक्षणम कर्म स्वेदनम स्तंभनम चयत भूतानाम तदपि द्वैत्यात द्वितयम ना अतिवर्तते. ओके, म्हणजेच हे काय दिलं आहे की स्नेहन वृक्षण स्वेदन स्तंभन हे सगळे कर्म बृहण आणि लंघन या दोन चिकित्सांमध्ये येतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण स्नेहन घेऊयात. स्नेहन एक एक्झाम्पल म्हणून घेऊयात पहिलं दिलं आहे म्हणून. आता स्नेहन जे आहे ते संतर्पण चिकित्सेमध्ये येतं. संतर्पण काय बघितलेलं आपण बृहण चिकित्सामध्ये. का बरं तर स्नेहन करतो आहे म्हणजे आपण काय करतो आहे फॉर एक्झाम्पल पाय दुखतात, जॉईंट पेन होते. ओके, जॉईंट पेन होते तर आपण त्यावर तेल मर्दन करतो. आता स्नेहन द्रव्य कोणतं पेन स्नेहाने फॉर एक्झाम्पल तेलाने आपण मर्दन केलं, मालिश केली, राईट. मग तिथला काय करतो आहे आपण एक्झॅक्टली तर तिथला वात जो आहे त्याचं शमन करतो, त्याला तिथेच शांत करतो आहे. म्हणजेच काय बृहण चिकित्सा करतो आहे. बृहण चिकित्सा का तर बृहण म्हणजे काय असतं वात किंवा वात पित्ताचं शमन करणं म्हणून. ओके, तर स्नेहन असू दे स्तंभन असू दे हे काय आहे तर हे संतर्पण चिकित्सामध्ये येतं. ठीक आहे.
आणि नंतर दिले भूतानाम तदपि द्वैद्या द्वितयम नातिवर्तते, म्हणजेच हे सगळे चिकित्सा दोनच ह्याच्यात येतात, संतर्पण अपतर्पण, आणि ह्या सगळ्या चिकित्सांसाठी जे काही द्रव्य वापरले जातात ते पंचमहाभूतांनीच बनलेले असतात. ओके, नेक्स्ट श्लोक आहे, 4th श्लोक दिला आहे, शोधनम शमनम चेती द्विधा तत्रापि लंघनम यदीर्येत द्वहिर्दोषान पंचधा शोधनम च तत् निरोहो वमनम काय शिरोरेको अस्त्रविस्तृती. व्हेरी इम्पॉर्टंट, इथे सगळ्यात पहिल्या लाईनचा MCQ आहे, व्हेरी इम्पॉर्टंट MCQ आहे. शोधनम शमनम चेती द्विधा तत्रापि लंघनम. लंघनाचे 2 प्रकार पडतात, शोधन व शमन. असाच्या असा श्लोक येतो. ओके, शोधन व शमन असा 2 प्रकारचे लंघन सांगितले. लंघन कोणची चिकित्सा आहे? अपतर्पण चिकित्सा आहे. ठीक आहे, तर आता ह्यात शोधनचे पुढे काय दिले आहे, शोधनचे 5 प्रकार पुढे सांगितलेले आहेत. आणि हे यदीर्ये द्वहिर्दोषानां पंचधा शोधनम च तत्. हे बघा, शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा काय असते, तर शोधनमध्ये आपण दोष बाहेर काढतो, शरीराच्या पूर्णपणे बाहेर काढतो. मग ते मुखावाटेने असो, स्किनच्या थ्रू असू दे, किंवा मग अधोमार्गाने असू दे, दोषांना आपण पूर्ण प्रकारे शरीराच्या बाहेर काढतो, हे शोधन चिकित्सा. शमन चिकित्सामध्ये काय, तो शरीरातच दोषांना समस्थितीत आणतो किंवा शांत करतो, हे शमन चिकित्सा. आता इथे दिलं यदीर्येत द्वहिर्दोषाना, म्हणजेच यदीर्येत उदीरण, दोषाचं जेव्हा उदीरण झालेलं असतं, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दोषाचं जेव्हा उदीरण झालेलं असतं, म्हणजेच काय, जेव्हा दोष अशा स्टेजला असतात की ते स्वतःहून शरीराला बोलतात, शरीराला वेगवेगळे सिग्नल्स देत आहेत की मला शरीराच्या बाहेर जायचं आहे, तेव्हाच शोधन चिकित्सा करायला पाहिजे, असं वाग्भटाने क्लिअरली मेन्शन केलं आहे. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात छर्दीच म्हणजे उलटी, नॉट सर्दी. ओके, छर्दीमध्ये काय होतं, आपल्याला पहिलं तर नॉशिएटिक फील होतं, पण जेव्हा आपल्याला उलटी येणार असते तेव्हा आपल्याला कंट्रोल करता येत नाही ती उलटी. नॉशिएटिक फील होतं तेव्हा आपण कंट्रोल करू शकतो, पण जेव्हा उलटी येत असते, गळ्यापर्यंत असते, तर ती कंट्रोल करता येत नाही. म्हणजे दोष तेव्हा स्वतः बोलत आहेत, कफ दोष वाढलेला आहे, तो स्वतः बोलतो आहे की मला शरीराच्या बाहेर काढा. हे तेव्हा शमन चिकित्सा द्यायची, आपण वमन चिकित्सा देतो, म्हणजेच ती शोधन चिकित्सा द्यायची. वमन चिकित्सा ही शोधन चिकित्सा. आता शोधनाचे 5 प्रकार सांगितलेत पुढे. काय दिलं आहे ह्यांनी, निरोहो वमनम काय शिरोरेको अस्त्रविस्तृती. हा एक परत व्हेरी इम्पॉर्टंट मार्किंग पॉईंट आणि MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यांनी 5 प्रकारचे शोधन काय सांगितले आहेत, निरोवस्ती, वमन चिकित्सा, काय शिरोरेको, रेको म्हणजेच विरेचन. ओके, शिरोविरेको बोलतो ना, तर काय विरेचन आणि शिरोविरेचन असे 2 प्रकारचे विरेचन सांगितले. नंतर अस्त्रविस्तृती, अस्त्र म्हणजे काय, तर रक्त मोक्षण, विस्तृती म्हणजे शुद्धी, अस्त्रविस्तृती रक्तमोषण. तर बस्ती, वमन, विरेचन, काय विरेचन म्हणजेच नॉर्मल विरेचन जे असतं ते अधोमार्गाने जे आपण मल बाहेर जायला देतो ते, आणि शिरोविरेचन म्हणजेच काय, नस्य, आणि अस्त्रविस्तृती म्हणजेच रक्तमोक्षण. हे 5 प्रकारचे शोधन उपक्रम सांगितलेत वाग्भटांनी. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट डिमार्किंग पॉईंट इज, चरकांनी रक्तमोक्षणाला 5 प्रकारच्या शोधन प्रक्रियेमध्ये सांगितलं आहे का, तर बिलकुल नाही. चरकांनी रक्तमोक्षणला पंचकर्मामध्ये घेतलेलं नाही आहे. तर कोणी घेतलं आहे, तर वाग्भटांनी पंचकर्मामध्ये रक्तमोक्षणाला घेतलेलं आहे. हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तर चरकांनी अजून कोणता प्रकार घेतला आहे, तर निरूह आणि अनुवासन बस्ती घेतले आहे. असे 2 प्रकारच्या बस्ती घेतल्या आहेत चरकांनी पंचकर्मामध्ये. ठीक आहे, हां, तर हा एक पॉईंट झाला. शोधनाचे 5 प्रकार आपल्याला कळले. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू 6th वाला श्लोक. न शोधयती यद्दोषान सम्मानो दीरयत्यपि समीकरोति विषमान शमनं तच्च संपदा पाचनं दीपनं शुद्ध त्रुट व्यायाम आतपमारुतः बृहणं शमनं त्वेव वायोपित्तस्य नीलच. न शोधयती यद्दोषान म्हणजेच काय, समानोदीरयत्यपि म्हणजेच उदीरण हे तर आपल्याला कळलं या शब्दाचा अर्थ. म्हणजेच काय, दोष जेव्हा स्वतः सिग्नल्स देतील की मला शरीराच्या बाहेर जायचं, तर काय बोलले, शोधन चिकित्सा तोपर्यंत नाही करायची जोपर्यंत दोष स्वतःहून उदीरणच्या स्थितीत नसतील, बाहेर येण्याच्या स्थितीत नसतील, तोपर्यंत शोधन चिकित्सा करायची नाही.
समीकरोति विषमानं शमनं तच्च संपदा. विषम म्हणजे शांत करणं. शमन चिकित्सा काय आहे तर दोषांना समस्थितीत आणणं किंवा दोषांना शरीराच्या आतच शांत करणं. ठीक आहे. जेव्हा दोष उदीरणाच्या स्थितीत नसतील तेव्हा आपल्याला शमन चिकित्सा करायची. तच्च संपदा म्हणजेच काय 7 प्रकारचे शमन चिकित्सा सांगितलेत आणि 5 प्रकारचे शोधन चिकित्सा सांगितले. शमन चिकित्सा कोणत्या आहेत? पाचनम, दीपनम, शुत, त्रुट, व्यायाम, आतप, मारुत. पाचन, दीपन, शुत, त्रुट, व्यायाम, आतप, मारुत. पाचन म्हणजेच पचन, दीपन म्हणजेच अग्निप्रदीपन, शुत म्हणजेच भूक लागणं, त्रुट तृष्णा, व्यायाम, आतप सेवन म्हणजे काय ऊन घेणे. ओके. आणि मारुत म्हणजेच वायू सेवन. ठीक आहे. हे 5 प्रकारचे शमन चिकित्सा आहेत. आणि त्याच्यानंतरच्या श्लोकमध्ये काय सांगितलं आहे? बृहणम शमनम त्वेव वायोपित्तस्य नीलच. म्हणजेच काय बृहण चिकित्सेद्वारे आपण केवळ फक्त आणि फक्त वायू किंवा वायुपित्त पित्तानीलस्यच पित्तानील वातपित्त वात किंवा वातपित्ताचीच शमन करतो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट श्लोकमध्ये श्लोक नंबर 7चं सेकंड लाईन आणि 8 आणि 9चं फर्स्ट लाईन या 3 श्लोकमध्ये काय दिले? बृहण योग्य व्यक्ती दिले. म्हणजेच काय आपल्याला कोणावर बृहण चिकित्सा केली पाहिजे. सिंपल शब्दात काय दिले? हे बघा वाचायचं कसं. बृहयेत व्याधी भैषज्य मध्य स्त्री शोक कर्षितान भारध्व उरह क्षतक क्षीण वृक्ष दुर्बल वातलान गर्भिणी सुतिका बाल वृद्धान ग्रीष्मे अपरानपी. म्हणजेच या सगळ्या लोकांवर बृहण चिकित्सा करणं योग्य ठरेल. का? कारण की या सगळ्यांवर काय आलं आहे तर दोषांची स्थिती बिघडलेली आहे. वात आणि वातपित्त या दोन्ही दोषांची स्थिती या सगळ्या व्यक्तींवर बिघडलेली आहे. म्हणून ह्यांच्यावर बृहण चिकित्सा करणे योग्य ठरतं. ठीक आहे. भारध्व म्हणजेच भार उचलणारे. ओके. उरक क्षत क्षीण हे सगळे काय आहेत? व्याधी आणि वेगळ्या कंडिशन्स आहेत. नेक्स्ट श्लोकमध्ये काय दिलं आहे त्याच्यात एक MCQ आहे. हे बघा हे नेक्स्ट श्लोकमध्ये आपल्याला बृहण द्रव्य काय आहेत ते सांगितलेले आहेत. मांस क्षीर सीतासर्पी मधुर स्निग्ध पस्तिभिः स्वप्नक्षय्या सुखाभ्यंग स्नान निर्वृत्ती हर्षणे. स्नान बृहण योग्य द्रव्य बृहण योग्य व्यक्ती बघितलं आणि बृहण द्रव्य बघतो आता आपण. बृहण द्रव्यामध्ये मांस क्षीर सीतासर्पी मधुर स्निग्ध हे सगळं तर ठीक आहे. स्नान देखील ह्यांनी बृहण द्रव्यामध्ये वापरलं आहे सांगितलं आहे. हा एक खूप मेजर MCQ आहे. आता स्नान कसं बृहण द्रव्य आहे? तर स्नान म्हणजे तुम्ही दिनचर्या वाचल्यात. दिनचर्यामध्ये स्नानचं वर्णन केलं आहे वाग्भटांनी चरकांनी आणि सुश्रुतांनी देखील वाग्भटांनी आणि चरकांनी देखील सगळ्यांनी डिटेलमध्ये दिनचर्यामध्ये स्नानाचं वर्णन केले. स्नान म्हणजे फक्त आपण जे आता डेली लाईफमध्ये अंघोळ पाणी टाकून येतो ते स्नान नाही. म्हणजेच उद्वर्तन मग अभ्यंग मग स्नान. तर हे सगळं केल्याने होतं आहे काय नक्की तर उद्वर्तन व अभ्यंग करून आपण काय करतो आहे आपल्या आतला जो काही वातदोष वाढलेला आहे व पित्तदोष वाढलेला आहे मेजरली वातदोष जो वाढलेला आहे त्याचं आपण शमन करत आहोत आणि त्यानंतर आपण स्नान करत आहोत. मग टोटल हे सगळं जे प्रोसेस आहे हे सगळं मिळून स्नान ह्या शब्दाचं इथे मिनिंग आहे. म्हणून स्नान हे इन शॉर्ट आपण वाताचं शमन करतो म्हणून हे बृहण द्रव्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय स्वप्न शय्या म्हणजेच निद्रा सुख अभ्यंग स्नान निर्वृत्ती हर्षणे म्हणजेच आनंद मनशांती मानसिक शांती. हे झालं बृहण योग्य व्यक्ती आणि बृहण द्रव्य. आता आपण लंघन योग्य व्यक्ती बघूया. नंतरच्या श्लोकमध्ये श्लोक नंबर 10th आणि 11th काय दिले? मेहा आमदोष अतिस्निग्ध ज्वर उरुस्तंभ कुष्ठीन विसर्प विद्रधी प्लीहा क्षीरकंठ अक्षिरोगिण स्थूलांश्च लक्षणे नित्यं शिशिरे स्थूलांश्च लंघने नित्यं शिशिरे त्वपरानपि.
आता इम्पॉर्टंट हे काय, लंघन योग्य व्यक्ती. गृहण योग्य व्यक्ती बघितलं, तसं लंघन योग्य व्यक्ती हे ज्यांना ह्याची म्हणजे ह्यांनी युक्त जे असतील त्या सगळ्यांनी लंघन चिकित्सा केली पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट इथे सेकंड आहे आमदोष. आमदोषावर प्रथम चिकित्सा म्हणून लंघन चिकित्सा केली जाते. ठीक आहे. आता इथे दिले उरुस्तंभ. उरुस्तंभ म्हणजे काय, उरू म्हणजे काय, चेस्ट रिजन तर नाहीच. उरू म्हणजे थाय रिजन, थाय रिजन म्हणजे उरू, आणि उर म्हणजेच चेस्ट रिजन. उरुस्तंभ म्हणजेच काय, जखडल्याप्रमाणे झालेलं असणार जेव्हा थाय रिजनमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता आमदोष जे आहे ना, त्याची नॉर्मल जो आमदोष पक्वाशयात झालेला असतो ना, त्याची चिकित्सा करणं म्हणजे कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. कोणापासून, जर अजून कुठे फॉर एक्झाम्पल लॉंग बोन, फॉर एक्झाम्पल थाय बोनच घ्या, फिमर घ्या. चला, थाय बोनमध्ये आमदोष निर्माण झाला. लक्षात ठेवा, आमदोषाची निर्मिती कुठेही होऊ शकते बॉडीमध्ये. असं नाही की फक्त डायजेस्टिव्ह एरियामध्येच होईल, ती कुठेही होऊ शकते. तर आमदोष सपोज लॉंग बोन्समध्ये निर्माण झाला आहे, तर तिथून त्याला बाहेर काढणं हे खूप वेदनादायक असतं. ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली नॉर्मल आमदोष. त्याच्यानंतर अजून एक इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो आपला मिस झाला पहिल्या श्लोकवर पण. लंघन चिकित्सा शिशिर ऋतूमध्ये सांगितली आहे आणि बृहण चिकित्सा बघायला गेलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये सांगितली आहे. कुठे गेलं, ग्रीष्म ऋतूमध्ये सांगितली आहे. बृहण चिकित्सा ग्रीष्म ऋतूमध्ये का सांगितली आहे बरं, तर ग्रीष्म ऋतूमध्ये काय असतं, खूप उष्णता असणार आणि वृक्षता पण असणार, म्हणजेच वात आणि पित्त खूप नॉर्मलीच खूप वाढलेलं आहे. तर बृहण म्हणजे जनरलाइज्डमध्ये हे बृहण चिकित्सा सगळ्यांनीच ग्रीष्म ऋतूमध्ये घेतली पाहिजे आणि लंघन चिकित्सा ऑलमोस्ट सगळ्यांनी शिशिर ऋतूमध्ये घेतली पाहिजे. ठीक आहे. हां, आता हे झालं लंघन योग्य व्यक्ती. नंतरच्या श्लोकामध्ये शोधन, शमन इत्यादी हे जे काही आपण प्रकार वाचले त्याच्यानुसार आपण लंघन चिकित्सा कशी देणार ते दिले. तर ते फक्त व्याधी दिले आहेत आणि बल दिलं आहे, व्यक्तीचं बल कसं असायला पाहिजे, व्याधी असायला पाहिजे कोणता नसायला पाहिजे त्यानुसार. तर ते मी फक्त वाचते. तत्र शोधने स्थौल्य बल पित्त कफाधिकान आमदोष ज्वरच्छर्दी अतिसार हृदमयाय. हृदमय म्हणजेच हृदयरोग. नंतर विबंध गौरव उद्गार ऋल्लास आदिभी आतुरान मध्यस्थौल्यादिकान प्रायः पूर्वं पाचन दीपने. म्हणजेच मध्यस्थौल्य म्हणजे मध्यस्थौल्य व्यक्ती असेल तर त्याला सगळ्यात पहिला ह्या सगळ्यांना त्याला पहिला काय द्यायची आहे, पाचन दीपन चिकित्सा द्यायची. पाचन दीपन औषधाद्वारे त्यांचं अग्नी नॉर्मलाइज करायचं, त्यानंतर चिकित्सा करायची. एभिरे वाम यैरातान हीनस्थौल्य बलादिकान शुद्धतृष्णा निग्रहैर्दोष स्वार्थान मध्य बलैर्ढकान. ठीक आहे. त्यानंतरचा जो श्लोक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावर लक्ष द्या. न बृहये लंघनीयान बृह्यांस्तु मृदू लंघयेत युक्त्या वा देशकालादि बलत स्थानु उपाचरेत. म्हणजेच काय, तर हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे की लंघन योग्य जो व्यक्ती असेल, म्हणजेच काय, आता दोन चिकित्सा आहेत. आता सपोज लंघन करते कोणतरी आणि त्याला बेस्ट लंघन योग्य व्यक्तीला बृहण चिकित्सा कधीही द्यायची नाही. बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगतो, ज्वर. आता कोणाला ज्वर आहे, ठीक आहे, फीवर आहे, तर आपण जनरली काय करतो, आपण किंवा आई वडील असं जनरलाइज्ड आहे हे खूप, की अरे काहीतरी खाऊन घे, अरे थोडंसं तरी खाऊन घे, अरे अर्धी इडली तरी खाऊन घे, ठीक आहे, चाय तरी पिऊन घे. हे काय करतो आहे, ज्वर ह्याच्यावर प्रथम उपचार म्हणून लंघन चिकित्सा सांगितलेली आहे. पूर्णपणे लंघन करायचं आहे, पूर्णपणे. आणि जर आपण त्याला काहीतरी खा, थोडं तरी खा असं सांगतो आहे, जेव्हा आपली बॉडी स्वतःहून सांगत असते ज्वर आल्यावर की काहीही अन्न प्रवेश करू नये, अन्नद्वेष होतो. अन्नद्वेष हा ज्वराचा मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आणि तेव्हा आपण जर सांगतो आहे कोणाला की खा काहीतरी आणि तो खातो, तर काय झालं, हे लंघन चिकित्सेमध्ये आपण बृहण चिकित्सा देतो आहे. तर बृहण चिकित्सा देणं कदापि चुकीचं आहे का, तर ते जे ज्वर आहे त्याला आपण काय करतो आहे, ते टेम्पररीली सप्रेस करून टाकते, मग तो अजून जोरात येणार, अजून जास्त ताप येणार. तर लंघन चिकित्सेमध्ये बृहण कधीही देऊ नये. पण बृहण चिकित्सेमध्ये आपण लंघन देऊ शकतो. आता कोणाचा आपण सपोज
सपोज कोणाचं तरी आपण वजन वाढवायचं आहे, त्याला मांसाहार देतो खूप जास्त, पण त्याने जर मधीत त्याला काही नाही दिलं आपण, तर त्याचं असं नाही आहे ना की त्याचा दुष्परिणाम होणार आहे. तर ते गृहण चिकित्सेमध्ये आपण लंघन देऊ शकतो किंवा थोडंसं लंघन चालतं, पण लंघन चिकित्सेमध्ये कदापि गृहण चिकित्सा देऊ नये.